तर दुसरीकडे परभणी ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेच्या मार्गाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। 2179 कोटी खर्चून 177 किलोमीटरचा हा परभणी छत्रपती संभाजीनगर मार्ग आता दुहेरी होणार आहे। मंत्री मेघना बोर्डीकर यांनी केंद्राच्या निर्णयाचं यावेळी स्वागत केलं। परभणी जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाचा यामुळे मार्ग मोकळा होणार आहे आणि हा विकास आणखी वाढणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। रेल्वे मंत्री अश्विन वैष्णवजी यांनी सांगितले की 2179 कोटी रुपयाचा निधी हा 177 किलोमीटरच्या दुहेरीकरणासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। ही मोठी भेट मोदी सरकारची आपल्या मराठवाड्यासाठी आणि खास करून आपल्या परभणी वासियांसाठी आहे। सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत हे आपण बघतोय आणि ही दुहेरीकरणाची भेट फक्त प्रवाशांसाठीच नाही, यामुळे अनेक नवीन गाड्या आपल्याला भेटतील, पण विद्यार्थी, उद्योजक, शेतकरी या सर्वांना या दुहेरीकरणाचा फायदा होणार।